सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता तिसरी. तर माझ्या बालमित्रांनो, आज मराठी विषयामध्ये आपण काय करणार आहोत? तर आज आपण मराठी विषयामध्ये आपण जी कविता शिकली, आपला राष्ट्रध्वज, त्या कवितेखाली असलेल्या प्रश्नांची उत्तरं समजून घेणार आहोत आणि लिहिणार आहोत. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम कविता आपला राष्ट्रध्वज इसमें दिए हुए प्रश्नों के जवाब लिखने जा रहे हैं. चला तर मग करायची आहे सुरुवात. कविता 8वी आपला राष्ट्रध्वज, प्रश्न उत्तरे. तर सगळ्यांनी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 42 मतलब पेज नंबर 42 ओपन करना है. पहला प्रश्न है मौखिक. मौखिक यानी ये 4 प्रश्नों के जवाब हम ओरली ही देने वाले हैं. पहिला प्रश्न आहे प्राणाहूनही प्रिय काय आहे? काय आहे बाळांनो प्राणाहूनही प्रिय? अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, राष्ट्रध्वज. प्राणाहूनही प्रिय राष्ट्रध्वज आहे. दुसरा प्रश्न आहे ध्वजात किती रंग असतात? अगदी बरोबर, पटकन उत्तर दिलेलं आहे 3. तर ध्वजात 3 रंग असतात. ध्वजाच्या मध्ये काय असते? बरोबर, अशोक चक्र. तर उत्तर आहे ध्वजाच्या मध्ये अशोक चक्र असते. आणि मौखिक मधला हा चौथा शेवटचा प्रश्न आहे, अशोक चक्रात किती आरे असतात? 24. अगदी पटकन उत्तरं दिलेली आहेत सगळ्यांनी या 4ही प्रश्नांची. तर चौथ्याचं उत्तर आहे अशोक चक्रात 24 आरे असतात. इस तरह से मौखिक प्रश्नों के जवाब हमने ओरली दे दिए हैं. चला आता लिहायला सुरुवात करायची आहे लेखी प्रश्नांच्या उत्तरांना. तर प्रश्न पहिला जो आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. या प्रश्नांची उत्तरं आपण मराठीच्या वहीत लिहिणार आहोत, कारण आपल्याला पाठ्यपुस्तकात जागा दिलेली नाही आहे उत्तरे लिहायला. तर सगळ्यांनी मराठीची वही काढायची आहे आणि स्वच्छ सुंदर अक्षरात नवीन पानावरती कवितेचं नाव, आजची दिनांक टाकायची आहे. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक वाक्य में उत्तर लिखिए. पहिला प्रश्न आहे पांढरा रंग काय म्हणतो? लिहा सगळ्यांनी उत्तर. पांढरा रंग शांतता दर्शवितो. दुसरा प्रश्न आहे केशरी रंग कशाचा पाठ देतो? उत्तर आहे केशरी रंग त्याग, शौर्य आणि क्रांतीचा पाठ देतो. तिसरा प्रश्न आहे आपल्या राष्ट्रध्वजातील 3 रंग कोणते? उत्तर आहे आपल्या राष्ट्रध्वजात केशरी, पांढरा आणि हिरवा हे 3 रंग आहेत. चौथा प्रश्न आहे हिरव्या रंगाला कशाची आशा आहे? उत्तर आहे हिरव्या रंगाला समृद्धीने देश सजावा अशी आशा आहे. आणि पाचवा प्रश्न आहे चक्रापासून काय शिकावे? तर उत्तर आहे चक्रापासून प्रगतीचा वेग वाढविण्यास शिकावे. तर अशा प्रकारे आपण एका वाक्यात उत्तरे लिहा पूर्ण केलेली आहेत. आता प्रश्न दुसरा, कवितेच्या ओळी पूर्ण करा. या प्रश्नाचं उत्तर आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातच लिहिणार आहोत. तर सगळ्यांनी पाठ्यपुस्तकामधील पेज नंबर 42 म्हणजे 42 उघडायचं आहे. तर इथे आपल्याला पहिल्या ओळीचा पहिला शब्द आणि दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द दिलेला आहे आणि मधले शब्द आपल्याला लिहायचे आहेत, म्हणजे मधल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. कविता की पंक्तियाँ पूरी कीजिए. चला मग लिहायला सुरुवात करूया पाठ्यपुस्तकात. त्याग, शौर्य आणि क्रांतीचा पाठ केशरी सदा द्यायचा. दुसरी ओळ आहे रंग,
पांढरा मध्ये झळकता, म्हणे मनातून हवी शांतता. आणि तिसरी ओळ आहे, प्रगती नाही गती वाचुनी, जाणून घ्यावे चक्रामधुनी. तर अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा पूर्ण केलेला आहे. चला आता सगळ्यांनी पान क्रमांक 43 म्हणजे पेज नंबर 43 उघडायचं आहे. प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा, मतलब मॅच द फॉलोइंग. तर इथे आपल्याला दिलेला आहे अ गट आणि आपल्याला दिलेला आहे ब गट. तर अ गटाशी जुळणारा जो पर्याय आहे ब गटामधला तो आपण उत्तरे असं लिहिलेल्या कॉलममध्ये लिहिणार आहोत. चला तर मग अ गटातला पहिला शब्द पाहूया, तिरंगी. आणि उत्तर आहे झेंडा. तिरंगी झेंडा. दुसरा शब्द आहे पाटीवरती. आणि ब गटातून आपण पर्याय शोधलेला आहे. उत्तर आहे मांडा. पाटीवरती मांडा. तिसरा शब्द आहे नटवा. उत्तर आहे देशा. नटवा देशा. प्राणाहुनी. आणि उत्तर आहे प्रिय. पाचवा शब्द आहे समृद्धीने. उत्तर आहे नटवा देशा. आणि सहावा शेवटचा शब्द आहे तीन. उत्तर आहे रंग. तीन रंग. तर अशा प्रकारे आपण जोड्या जुळवा या प्रश्नाचं उत्तर पण पूर्ण केलेलं आहे. तर बाळांनो, अशा प्रकारे आपला राष्ट्रध्वज या कवितेत असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण पूर्ण लिहिलेली आहेत. तर आपण पुन्हा भेटणार आहोत मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.